सो इस दीवा का दिवाला निकल गया है फॉर रियल बिकॉज आई हैव ऑर्डर्ड सो थैंक गॉड मैं जिमला जाते हैं सो दैट आई कैन लिफ्ट बट इट इज हेवी 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 लेट्स स्टार्ट Hi guys, welcome back to my YouTube channel. I know I've been missing in action for a really long now, but we are going to get back at it because मी खूप सारे मेकअप प्रोडक्ट्स आणि स्किन केअर प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत. इस दीवा का दिवाला निकल गया है for real. But I'm going to show it to you so that you can enjoy my misery. Before I start, let me tell you this video is going to be very long. Grab yourself a cup of coffee, tea, Diet Coke, anything that you like. And yeah, let's start. याच्यामध्ये मेकअप प्रोडक्ट्स आहेत. मी हे लिटरली 10 बॉक्सेस मध्ये आलेलं, तर मी हे 2 बॉक्सेस मध्ये जमा केलंय. याच्यामध्ये मेकअप प्रोडक्ट्स आहेत आणि मोठ्यामध्ये स्किन केअर, हेअर केअर. पहिलं स्किन केअर दाखवणार आहे बिकॉज मेकअप इज लिटल स्पेशल टू मी. जादूच्या पिटाऱ्यातनं मी सगळं काढून दाखवणार आहे. दुनियाभरचा म्हणजे कचरा टाकून आम्ही कंटाळलो. मी एकदाच मागवलंय सगळं. हे आलं 100 वेळा आहे वेगळं वेगळं. कांट हेल्प. द फर्स्ट प्रोडक्ट इज गार्नियर मायसेलर वॉटर बिकॉज आय एम गोइंग टू क्रिएट लॉट ऑफ फन मेकअप व्हिडिओज ऑन इंस्टाग्राम. तर तो काढायला मला एक इझी product हवाय that will not harm my skin, and this one suits me really well. This one and the Bioderma one suits me really well. So first product, I love it. Second product is again a makeup cleansing balm. This one is from Plum. मी हा आधी ट्राय केलाय एकदाच केलाय. असाच पूर्ण बॉक्स मागवलेला आणि आय डोंट नो तो कुठे हरवला, जो मला त्यानंतर कधीच नाही भेटला. मी त्यानंतर 2दा घर साफ केलं तरी तो नाही भेटला. बट या सो दिस इज द क्लेन्झिंग बाम फ्रॉम प्लम. मी आधी ट्राय केलंय. आय हॅव लव्ड इट. मी एकदाच ट्राय केलंय बट अगेन आय एम गोइंग टू ट्राय इट मोर अँड लेट यू नो हाऊ दिस वन वर्क्स फॉर मी. त्याचा पसारा इतका होणार आहे. थोडं ओपन आलंय. आय डोंट नो इफ यू कॅन सी दिस. झाकण नीट लावलं नाहीये. So the next product is Dove 10-in-1 Deep Hair Treatment. I love this. I've used it. So this is a repurchase. I've tried it before. I have emptied 2 containers of this. It suits my hair and I love it. खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आणि आत्ताशी 3 झालेत. बराच वेळ आहे. थांबा. It is going to be a long video. तुम्ही तुमच्यासाठी कॉफी, चाय, grab something and sit. It is going to be a fun video. एवढं प्लास्टिक, चिकटपट्टी. I don't like चिकटपट्टीज. सो जेव्हापासून मी जिमला जायला लागले माझी केस खूप जास्त ग्रीसी आणि स्वेटी होतात. सो फॉर दॅट मी छोटे छोटे शॅम्पू नाही ऑर्डर करणार आहे. आय नो आय एम गोइंग टू नीड अ लॉट ऑफ देम बिकॉज आय वॉश माय हेअर 2 to 3 times a week नाव बिकॉज खूप जास्त स्वेटी होतात. फॉर दॅट आय ऑर्डर्ड दिस इंटेन्स रिपेअर डव शॅम्पू. मी हा व्हेरियंट कॉलेजमध्ये असल्यापासून यूज करते अँड आय लव्ह इट. इट इज बिगर दॅन माय फेस लिटरली. आणि मला लागणार आहे बरंच गरज टू क्लीन माय स्कॅल्प. So this is the first shampoo that I've ordered. There is one more. Again, this one is also from one of my favorite brands, L'Oreal. नेल्स मुळे तर मला अर्ध्या गोष्टी जमत नाहीत, नाही तर आय एम व्हेरी अग्रेसिव्ह ब्रदर. हे खालपर्यंत रे यार. This is from L'Oreal. It is their Hyaluron Moisture 72 hours moisture filling shampoo. याने बेसिकली माझी केस खूप सॉफ्ट राहतात फॉर रिली लॉंग टाइम. सो आय एम गोइंग टू वॉश माय हेअर विथ दिस वन आणि सेकंड वॉश याने. I wash my hair twice. So this is the first shampoo and this is going to be the second shampoo. Both are bigger than my face. So yeah. Moving on. Shampoo झाला आहे. त्यानंतर my very trusty face wash. This one is from Simple. मला खूप आवडतो. Very very gentle. If you're confused which face wash you should start with, go with this one. Face wash from Simple. खूप gentle आहे skinवर. If you are confused between which face wash you should buy, go with this one. Extremely gentle on your skin. I love it. And this is the first one. I love this. And the face wash that I am obsessed with for years now is this one. Again, restock आहे. मी हा लिटरली 10 वर्षांपासून यूज करते. नेवर डिसअपॉइंटेड मी वन्स इन माय लाईफ. इतका आवडतो मला. इट इज स्लाइटली एक्सपेन्सिव्ह
but absolutely worth it. ज्यांना कोणाला मी हा रेकमेंड केला आहे त्यांना सुद्धा हा खूप आवडला आहे. So if you have the budget, go with this one. I keep switching between these two. प्रत्येक रात्री मी माझा फेस याने धुते बिकॉज इट मेक्स माय स्किन फील व्हेरी क्लीन अँड सॉफ्ट. आय लव्ह इट. सो हे दोन तर स्टेपल आहेत, बट मला अजून व्हरायटी ट्राय करायची आहे. सो आय ऑर्डर्ड 2 more I guess. But yeah, these two are my favorite. favorite. आणि हा तर सर्वात जास्त. नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस नरिशिंग बॉडी वॉश फ्रॉम डव. मी डवचे सोप्स खूप टाइम यूज करत आली आहे अँड मी यातलं क्युकंबर वेरियंट सुद्धा यूज केलं. आय वॉन्टेड टू ट्राय समथिंग सिम्पल दिस टाइम, सो आय वेंट विथ द नरिशिंग बॉडी वॉश. This one is with triple hydration serum. Let's see. Let me try and let you know how this one worked. This is the body wash. And I think leak झालाय थोडा. Next is Nivea Nourishing Lotion. This is my 4th or 5th bottle. आणि त्यामधलं मी शिया मॉइश्चर वाला सुद्धा ऑर्डर केलंय. One is always there whenever I'm taking bath. मला अंघोळ झाल्यानंतर on my damp skin I love to apply lotion and this is the one that I usually apply. यातलं हे व्हेरियंट सुद्धा मी ट्राय करणार आहे. आय नीड इट सो. हे तर नेहमीच असतं. हे स्वतःच्या पैशाने ऑर्डर केलं मी. मला नायकाने नाही पाठवलंय. बट नायका इट इज हाय टाइम यू स्टार्ट सेंडिंग मी फ्री स्टफ. बहुत प्रमोशन कर लिया मैंने फुकट. सो द नेक्स्ट प्रोडक्ट इज अगेन बॉडी स्क्रब फ्रॉम डव. मी याच्यातलं अगेन आय ट्राईड लॉट ऑफ वेरियंट्स. द लव्हेंडर वन इज माय फेवरेट. बट मला नवीन नवीन प्रोडक्ट्स ट्राय करायला आवडतात म्हणून यावेळी मी पोमोग्रॅनेट सीड्स अँड शिया बटरवाला ऑर्डर केलंय. ते सुद्धा अर्ध बाकी आहे. बट आय रिअली लव्ह देअर बॉडी स्क्रब्स टू. बॉडी वॉश तर आवडतंच मला, बट body scrubs are also good. Again, if you guys have recommendations for new body scrubs, then do let me know. मला आवडेल try करायला. Next product is from Love Beauty and Planet. It is their argan oil and lavender hair mask. हा सुद्धा मी आधी ट्राय केलाय. दिस इज रिस्टॉक. मी यातलं छोटंसं व्हेरियंट ट्राय केलेलं. आय लव्ड इट, सो आय हॅव ऑर्डर्ड इट अगेन. नवीन नवीन प्रॉडक्ट्स मला स्विच करायला आवडतात. मी एक प्रॉडक्ट फॉर एव्हर यूज नाही करू शकत. सनस्क्रीन माझी गो टू सनस्क्रीन आहे. आय टेल यू वाय. माझे आईज थोडे बर्न होतात हे लावल्यानंतर, बट ऑन स्किन इट फील्स रिली गुड. थोड्या वेळासाठीच होतं. ही त्यांचं न्यू पॅकेजिंग आहे. Sunscreen is from Dot & Key. It is their vitamin C plus E super bright sunscreen. Very light on your skin. याने काही असं white patches वगैरे राहत नाहीत. Really good, affordable. You can try it. But again, I wanted to switch. मला नवीन सनस्क्रीन ट्राय करायचं होतं. मला प्रत्येक सनस्क्रीन सूट नाही करत. सो आय हॅव टू ऑलवेज ट्राय बिफोर युझिंग इट. म्हणून मी याचं छोटं व्हेरियंट ऑर्डर केलं. This one is from Beauty of Joseon. खूप व्हायरल सनस्क्रीन आहे, बट अगेन आय वॉन्ट टू सी इफ इट सूट्स मी. आणि जर झालं तरच होतंय का हे. हो ना बाबा, फोकस. जर हे सूट झालं तरच मी याचं फुल साईज ऑर्डर करणार. बिकॉज इट इज एक्सपेन्सिव्ह. हे पण 350-400 रुपयाला होतं काहीतरी एवढूशी ट्यूब, विच आय थिंक आय यूज हार्डली 3 times. बट या आय एम गोइंग टू ट्राय इट अँड सी इफ दिस वन सूट्स मी. तो मी 2 हेअर सिरम ऑर्डर केले. फर्स्ट वन इज फ्रॉम लिवॉन. अगेन व्हेरी ट्रस्टी. बरेच वर्ष वापरते मी. मेक्स युअर हेअर व्हेरी शायनी सिल्की. And the second one is from L'Oreal. ही माझं 3rd बॉटल आहे. This one is L'Oreal Extraordinary Serum with 6 precious floral oils. Okay. मी दोन्ही ट्राय केले. दिस इज अ रिस्टॉक अगेन. आवडतात मला, दोन्हीही आवडतात. दोन्ही इक्वली आवडतात. देर इज नो फेवरेट इन देम. मला दोन्ही आवडतात. बोथ आर रिली गुड. दिस वन इज अफोर्डेबल अँड दिस वन इज स्लाइटली एक्सपेन्सिव्ह. यू कॅन पिक विच एव्हर यू लाईक. आय थिंक मला हे निव्याचं डिओ रोल ऑन फ्री भेटलंय. दिस वन इज नॅचरल ग्लो फॉर स्मूथ स्किन. इट हॅज व्हायटमिन सी अँड 0 अल्कोहोल. त्यानंतर मी टोनी मोलीचं toner order केलं. This is their rice smoothing toner. I already have the mochi one, which is the white bottle. Same असंच असतं, which has went very viral. Again, it is very nice product, but I wanted to try something different, so I ordered this. Let's see how this one works. This one is moisturizer from Bioderma. I have only tried their micellar water, which works really well.
And these two are the face washes. To try all the three products and let you know how this one works for me. Stay tuned. बरेच products झाले. Okay, this one is something that I got free from Etude House. It is their sheet mask. मला असे वाले sheet masks आवडतात जे तुम्ही 10-15 मिनिटं लावा आणि then काढून टाका. This overnight sheet mask is something that I can't do. I don't know why, but not my thing. But I love this sheet mask. Works really well for me. If you have any function going on, just apply this one like before the night or before the function. And moisturizer. This one is from Plum. Again, I have used this. Is basically a restock product. I think this is dupe of the Neutrogena one, but at the half price. So really good. I love it. Very light, एकदम पटकन absorb होऊन जातं skin मध्ये. Again, this is something that I got for free. Very chintu tiny. This is their glycolic bright serum. And again, this one is also for free. छोटे छोटेच भेटले मला यावेळी नायका मधून gifts. I don't like it. I wanted something big. Okay, this is vitamin C serum. It's a tester भेटलाय मला. त्यानंतर I am using Dove's body bar for really long and I wanted to switch it up. So I've ordered Dermaco's kojic acid glutathione daily soap. I think यामध्ये दोन, there are two soaps. I'm going to try them and let you know. I'll let you know. त्यानंतर मला हे सीरम ना खूप खूप टाइमपासून ट्राय करायचं होतं. So I ordered it. Now let's see if it suits me. Again, my skin is very unpredictable. Centella Tone Brightening Capsule Ampule. Looks very fancy. I'm going to try it and let you know how this one works. Again, कारण की यामध्ये निम्मे products असे आहेत जे मी restock केलेत आणि 30-40% असे आहेत जे मला नवीन ट्राय करायचे आहेत. So this is one of them. Let's see. पटकन अब्सॉर्ब होऊन जातं स्किन मध्ये विच आय लव्ह. मला जास्त असं ग्रीसी राहणारे प्रोडक्ट्स नाही आवडत. स्मेल अजिबात नाहीये याला विच इज अ प्लस. जास्त फ्रेग्रन्स वाले प्रोडक्ट्स पण स्किन इरिटेट करतात. सो आय थिंक दिस वन इज रिअली गुड. लेट मी ट्राय अँड लेट यू नो. आणि या स्किन केअर मधला लास्ट प्रोडक्ट इज अगेन अ डीप क्लेन्झिंग ऑइल. याच्याबद्दल सुद्धा मी खूप ऐकलं होतं. इट इज फ्रॉम द ब्रँड DHC. Actually, I was trying the face oil, like the cleansing oil from the face shop आणि आधी मला ते सूट करत होतं. पण ते मला आता नाही करत आहे आणि मी जेव्हा पण लावायला जाते ना माझे डोळे खूप लाल होऊन जातात आणि इट इज इरिटेटिंग माय आईज अ लॉट आणि माझे डोळे खूप सेन्सिटिव्ह आहेत. सो आय रिअली होप हे वर्क करेल. बिकॉज अगेन आय एम गोइंग टू फिल्म लॉट ऑफ मेकअप व्हिडिओज आणि ते काढणं प्रॉपर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर स्किन थोडी मेसअप होऊन जाणार. थोडी काय बरीच मेसअप होऊन जाणार. सो आय हॅव ऑर्डर्ड अ न्यू क्लेन्झिंग ऑइल. आय होप इट वर्क्स. आय होप. बरेचसे प्रॉडक्ट्स झाले तिकडे. आय एम गोइंग टू शो यू द मेकअप प्रॉडक्ट्स. आता या बॉक्समध्ये सर्व मेकअप प्रॉडक्ट्स आहेत जे मी ऑर्डर केले आहेत. सो लेट्स स्टार्ट. पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट मला फ्री भेटली फ्रॉम पॅक. इट इज पाउच लाईक थिंग आणि माझ्या बहिणीने ऑलरेडी सांगितले तिला हे हवंय. सो दिस गोज टू हर. आता मेकअप मध्ये मी सर्वात आधी 2 मस्कारा ऑर्डर केले. बट द थिंग इज हे वॉटरप्रूफ नाहीये आणि मला तेच हवं होतं. माझ्याकडे ऑलरेडी आहेत बरेच वॉटरप्रूफ मस्कारा. बट त्याने आय हॅव व्हेरी व्हेरी लिटल आय लॅशेस आणि एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह आईज. तर जर मी वॉटरप्रूफ मस्कारा लावला ना आणि ते हे करताना बरेच निघून जातात. सो आय वॉन्टेड वॉशेबल मस्कारा. युजली मी मस्कारा तेव्हा यूज करते जेव्हा मी शूट करत असेल आणि इट इज हार्डली देअर फॉर 10 मिनिट्स ऑन माय फेस. तर उगाच मला वॉटरप्रूफ मस्कारा लावून माझे आय लॅशेस अजून कमी नाही करायचे आहेत. सो फॉर दॅट आय हॅव ऑर्डर्ड दिस टू. बोथ आर फ्रॉम Maybelline. I love their mascaras. So yeah.
दिस वन इज हायपर कर्ल अँड दिस वन इज देअर मेबलिन कोलॉसल, जे खूप फेमस होतं एका टाइमला. सो हे 2 मस्काराज. हे मी लावला नाही मस्कारा. आय एम गोइंग टू यूज वन. त्यानंतर मला माझे आयब्रो नेहमी ऑन पॉइंट लागतात आणि मी त्यासाठी यावेळी नवीन ब्रश ऑर्डर केलंय. 2 ब्रश ऑर्डर केलेत. फर्स्ट वन इज दिस. ह्याच्या एक साइडला फर्स्ट वन झोपायला लागले. लाइक व्हेन आय से माय आईज आर व्हेरी सेन्सिटिव्ह, दिस इज व्हॉट आय मीन. सो आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड हिअर. आणि आता ते दुखतंय. लेट्स कंप्लीट द व्हिडिओ. तर मी 2 ब्रशेस ऑर्डर केले फॉर आयब्रो. दिस इज वन अँड दिस वन इज द. ह्याचे मी लिंक्स सगळे ऍड करेल. व्हेरी डिस्ट्रॅक्टेड नाव बिकॉज ऑफ माय आईज. बट एनिवेज, हे 2 मी आयब्रो ब्रशेस ऑर्डर केलेत. दिस वन इज द स्पूली अँड दिस वन इज टू फिल इन. माझ्याकडे ऑलरेडी होते हे बरेच, बट आता माझ्याकडे ते भेटत नाहीयेत आणि ते वेळेला कधीच भेटत नाहीत. बट नंतर मला भेटेल आता. मग 4 ब्रश होतील माझ्याकडे सेम टाईपचे. बट या, सो आय ऑर्डर 2. त्यानंतर मी ही आयब्रो पेन्सिल ऑर्डर केली आहे फ्रॉम मार्स. यूज केलेली दिली यांनी मला बहुतेक. एनिवेज, आयब्रो पेन्सिल. अँड द नेक्स्ट वन इज फ्रॉम एट्यूड हाऊस. मी लिटरली याचे 10 पेन्सिल्स यूज केले आहेत. व्हेरी नाईस आयब्रो पेन्सिल. लाईक आपल्या इंडियन स्किन टोन साठी प्रॉपर आहे. इट इज नॉट टू डार्क, लाईक इट इज नॉट टू ब्लॅक ऑर टू ब्राऊन. एक्झॅक्टली मधला शेड आहे. मधोमधला. अगेन असं खूप डार्क किंवा क्रीमी नाहीये. आयब्रो साठी प्रॉपर आहे. असं जास्त क्रीमी नाहीये. दॅट्स हाऊ आयब्रो पेन्सिल्स आर सपोज टू बी. दिसतंय. इट्स नॉट टू ब्लॅक टू ब्राऊन किंवा हे जास्त क्रीमी सुद्धा नाहीये, नाहीतर ते खूप वियर्ड होऊन जातं. इट हॅज प्रॉपर टेक्स्चर अँड द कलर दॅट यू नीड फॉर युअर आयब्रोज. अकॉर्डिंग टू मी, दिस इज व्हॉट आय फील. आय लव्ह दिस वन. सर्वात फेवरेट आणि महागातले प्रॉडक्ट्स मी एंडला ठेवलेत बरं. त्यानंतर मला आता स्विच करायचंय फ्रॉम ब्लॅक आयलाइनर अँड काजल टू ब्राऊन. 2 ऑर्डर केलेत. सॉरी, फर्स्ट वन इज फ्रॉम लॅक्मे. बिकॉज आय रिअली थिंक ब्राऊन लुक्स व्हेरी नॅचरल आणि मी आता त्या इंटू लुकिंग व्हेरी नॅचरल अँड एनहान्सिंग युअर ब्युटी फीचर्स त्यावाल्या फेजमध्ये आहे ऑफ माय लाईफ. जज करा मला तुम्हाला हवं तर, पण मी असंच ओपन करते प्रॉडक्ट्स. माझा अजिबात पेशन्स नाही आणि हे लगेच निघत पण नाहीये. त्यात माझे डोळे दुखतायत. अँड द सेकंड पेन्सिल इज फ्रॉम के ब्युटी. अगेन वरचं वाला थोडं कूल टोन आणि डार्क वाटतंय. दिस वन इज व्हेरी ब्रिक ब्राऊन. आय लव्ह इट. मला असंच 2 वेगळे शेड्स हवे होते. आय एम ग्लॅड. ब्राऊन काजल्स, आयलाइनर्स दॅट आय ऑर्डर्ड. त्यानंतर माझं लिप अँड चिक टिंट संपलेलं. अँड आय हॅव एम्प्टीड बॉटल्स अँड बॉटल्स ऑफ दिस. मला खूप जास्त आवडतात. दिस इज द वॉटर टिंट फ्रॉम एट्यूड हाऊस in the variant cherry, to be very specific. I love the variant cherry. खूप नॅचरल वाटतं. This is the one that I'm currently using. I love it. आणि हे दुसरं द्यायचं. हे मी आता ओपन नाही करणार आहे. हे यूज करून झालं की हे यूज करणार आहे. बट अगेन व्हेरी नाईस. मी दाखवते. लेट मी शो यू. एकदम पाण्यासारखं आहे हे आणि असं टिंट देतं. सो दिस इज व्हॉट आय एम करंटली अप्लाइंग ऑन माय चीक्स. खूप आवडतं मला. खूप नॅचरल लुक भेटतो हे यूज करून. त्यानंतर मला कोरल शेड मध्ये एक ब्लश हवं होतं. अगेन ब्लश सुद्धा मी बरेच ऑर्डर केले, बट मला कोरल, युजली आय गो फॉर म्युटेड रेड और समथिंग लाईक दॅट, मॉव शेड्स. बट मला कोरल मध्ये सुद्धा हवं होतं फॉर द मेकअप लुक्स दॅट आय एम गोइंग टू क्रिएट, थोडं व्हरायटी म्हणून. त्यासाठी मी मार्सचं फ्लश ऑफ लव्ह शेड नंबर नाव, तर मी हे मार्सचं ऑर्डर केलंय.
आय डोंट नो बट दिस इज द शेड. मी लिंक सगळे अटॅच करेल. ह्याच्यामध्ये हे खूप पिंक दिसतंय बट हे असं खूप ऑरेंजी कोरल शेड आहे. हातावर सुद्धा पिंकच दिसतंय हे. नाही, आय थिंक असं पिंक दिसतंय बट इट इज लुकिंग व्हेरी कोरल. त्यानंतर नंतर मी हे पॅकचं स्टुडिओ HD लिक्विड फाउंडेशन ऑर्डर केलंय. मला शेड पण माहिती नाही हा मला मॅच होणार आहे की नाही, आणि मी मिनी ऑर्डर केलंय बिकॉज माझ्याकडनं फाउंडेशन संपतच नाही आणि मी खूप रेअरली फाउंडेशन यूज करते. खूप रेअरली, खूप. आय वॉन्टेड अ मिनी फाउंडेशन, सो दिस मला याचा शेड आहे 1.3 and it matches my skin. I am getting good at this. माझी एक्झॅक्ट मॅच भेटलाय मला. I can't even tell that I've applied foundation. आणि याची सर्दी झाली आहे मला थोडं, असं प्लीज डोंट माइंड. बट अगेन खूप छान ब्लेंड झालं हे माझ्या स्किन मध्ये. आय लव्ह इट. आय लव्ह दिस. मी हे प्रॉपर यूज करून दाखवेल अँड देन आय विल पास माय जजमेंट्स ऑन दिस वन, बट सो फार आय एम लव्हिंग इट. ह्याच्यामध्येच ठेवते बिकॉज खूप टाइम असं झालंय की फाउंडेशन स्पिल झालंय माझ्या बॅगमध्ये किंवा मेकअप पाऊचमध्ये, विच आय डोंट लाईक. इज्जते त्याला मी या बॉक्समध्ये ठेवणार आहे. नेक्स्ट प्रॉडक्ट इज अगेन फ्रॉम पॅक. मला पॅकचे आयब्रो डिफायनर्स खूप आवडतात. मी एक लिटरली संपवलंय जे माझ्या ऑलरेडी मेकअप पाऊचमध्ये आहे, बट मला यावेळी वेगळं ट्राय करायचं होतं. बट आय लाईक पॅक प्रॉडक्ट्स आणि आय थिंक हे त्यांचं न्यू लॉन्च आहे. पॅक, इट इज हाय टाइम यू सेंड मी सम PR गिफ्ट्स, ओके? ओ, इट लुक्स स्टनिंग. म्हणजे अगेन मला माझे आयब्रोज एकदम ब्लॅक आवडत नाहीत. लेट्स ट्राय. आणि हे प्रॉपर आहे याच्यामध्ये. युजली मी टेल डार्क ठेवते ऑफ माय आयब्रोज, त्यासाठी मी हे 2 कलर यूज करणार आहे इकडच्यासाठी. अँड फॉर द इनर पार्ट आय यूज द लाईट वन. इट इज पिगमेंटेड. इट इज पिगमेंटेड. आय लव्ह इट. मला असे हे खूप छान दिसणारे प्रॉडक्ट्स खूप छान जपून ठेवायला आवडतात बिकॉज फुटलेत माझ्याकडनं बरेच प्रॉडक्ट्स आणि मग मला खूप वाईट वाटतं की मी ते नीट नाही ठेवले. लास्टचे 4 प्रॉडक्ट्स आहेत आणि लास्टचे 3 तर माझे खूप जास्त फेवरेट आहेत. दिस इज द लिप लायनर फ्रॉम नायका. इट इज देअर मॅट टू लास्ट लिप लायनर्स इन द शेड चाय. कुठे दाखवू? लव्ह इट. आय लव्ह इट. आता नेक्स्ट इज ब्लश फ्रॉम एल्फ. मला एल्फचा हेलो ग्लो फिल्टर खूप आवडतं. आय एम ऑन माय सेकंड बॉटल आणि रिअली यू डोंट नीड अ लॉट ऑफ प्रोडक्ट. बराच टाइम चालतं एक. आणि माझं दिस इज लाईक माय थर्ड और सेकंड प्रॉडक्ट फ्रॉम एल्फ. दिस इज देअर ब्लश इन द शेड स्वॉव मॉव. आय थिंक हे परफेक्ट आहे इंडियन स्किन टोन साठी. तर मी ऑलरेडी ब्लश लावलाय. Applicator is nice. You will have a lot of control. This is my type of law. It is very pigmented. Oh my god. मी फक्त एक डॉट अप्लाय केला गाईज, एक डॉट. आणि आय लव्ह द शेड, आय लव्ह द पिगमेंट. आता मी इथे दाखवते बिकॉज मी ऑलरेडी सुद्धा अप्लाय केलेलं, बट आय थिंक वन डॉट इज इनफ. छोटूसा डॉट. Such a pretty shade. I will use it on my face in a separate video and let you know how this one works. मिडल मध्ये येतं. This is not too cool, not too warm. Proper shade आहे हा इंडियन स्किन टोन साठी अकॉर्डिंग टू मी. आता लास्ट 2 प्रॉडक्ट्स, ओके? मला लेट मी गिव्ह यू अ लिटल स्टोरी. मला यावर्षी स्वतःसाठी लक्झरी मेकअप व्हॅनिटी बिल्ड करायची होती आणि मी ते विसरून गेली की अरे असं असं करायचंय जे मी ठरवलंय. बट आता मला ते लक्षात आलं सेलमध्ये, म्हणून मी यावेळी 2 लक्झरी प्रॉडक्ट्स ऑर्डर केले आहेत फॉर माय सेल्फ अँड आय लव्ह इट.
First is the Huda blush. Okay, so this one is in the shade Strawberry Cream. किती गोड आहे हे, किती गोड. I love it. This is my first luxury makeup product that I have ordered. Hmm. हे ब्लशेस सुद्धा हे जात नाही चेहऱ्याला. And the product I am most excited for is Too Faced Born This Way Natural Nude eyeshadow palette. आता याची प्राइस is rupees. मी नाही सांगणार, माझी मम्मी पण बघतेय. शिव्या. बट आय थिंक मी आतापर्यंत बघितलेल्या आय शॅडो पॅलेट्स पैकी, म्हणजे ऑनलाईनच ऑब्विसली, ऑनलाईन बघितलेल्या पॅलेट्स पैकी आय फाइंड दिस प्रॉडक्ट पॅलेट टू बी सो प्रिटी अँड सो गुड. मला खूप टाइम पासून हे हवं होतं. अँड फायनली काय हे सुंदर एकदम. मला तर हे यूज करावंसं पण नाही वाटत टू बी रिअली ऑनेस्ट. आता हे खूप छान दिसतंय when it is in focus. Such a beautiful palette. माझं मन पण नाही करत आहे that to put any brush in this. It is that pretty. But we have our dream palette. Again, इज्जत मध्ये एकदम. I don't want to spoil it. And yeah, that's it. एवढेच होते आपल्याकडे प्रोडक्ट्स, पण मज्जा आली मला उघडायला. So yeah, that's it for today's video, guys. I hope you had fun watching it. आणि आता नेक्स्ट टाइम PR आलं तरच मी हे सगळे व्हिडिओज बनवणार आहे, बिकॉज आय एम डन स्पेंडिंग माय ओन मनी. नायका, टीरा, हाय टाइम यू सेंड सम PRs, ओके. लुक प्रिटी. लिपस्टिक नाही ऑर्डर केली मी एक पण. एनिवेज, इट वॉज अमेझिंग फिल्मिंग दिस व्हिडिओ. अगेन खूप बरं वाटलं मला हा व्हिडिओ बनवायला, प्रॉडक्ट्स ओपन करायला, असं मज्जा आली. आय होप तुम्हाला पण आली असेल. अँड फॉर मोर व्हिडिओज स्टे ट्यून्ड. आता हे एवढे प्रॉडक्ट्स घेतले त्याचे रिव्ह्यू पण टाकणार आहे मी, सो स्टे ट्यून्ड. And I love you, and stay tuned for more videos because a lot is coming your way. तर एवढ्या सगळ्याचे मला ट्राय-ऑन्स आणि रिव्ह्यूज व्हिडिओज बनवायचे आहेत. आय एम व्हेरी एक्साइटेड. सो या, आजच्यासाठी एवढंच. बरंचसं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा. याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड करेल. सो जर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तिथून करा. दॅट्स इट. बाय. आय लव्ह यू गाईज.